यूट्यूब चॅनल. नमस्कार. झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आप्पासाहेब शिरसाटे. झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद व झुंजार SC37 न्यूज ब्लॉग यांचा मुख्य संपादक आपणास देत आहे. दिनांक 27 फेब्रुवारी 2026 धाराशिव, उस्मानाबाद व परिसरातील 10 ठळक घडामोडी. मौजे अनसुर्डा येथील बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीची सुधारणा करण्याबाबत महिलांनी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून दिले निवेदन. पटसंख्या धोरण याविषयी आमदार कैलास पाटील यांनी बदल करण्यासाठीचा विषय विधिमंडळात मांडला. वैद्यकीय सेवा कॅथलॅब MRI व 500 बेडचे सिव्हिल हॉस्पिटल तात्काळ सुरू करण्याविषयी आमदार कैलास पाटील यांनी विधिमंडळात मागणी कैलास पाटील यांनी केली. करजखेडा ग्रामपंचायतमध्ये 4,20,000 रुपयाची अफरातफर. महादेव कळसुले व MR सावंत या दोघांवर विस्तार अधिकारी संजय ढाकणे यांनी केली बेंबळी पोलिसात तक्रार दाखल. धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी यांना दिलासा. उमरगा लोहारा तालुक्यात 41 कोटी अतिवृष्टीचे अनुदान जमा होण्यास झाली सुरुवात. 38,000 शेतकऱ्यांना मिळणार याचा लाभ. कळंब तालुक्यातील एका गावात 3 वर्षापूर्वी घडलेल्या छेडछाड प्रकरणात कळंब येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीस 4 वर्षे 1 महिना व 2,500 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. आमदार तानाजी सावंत यांच्या प्रयत्नाला यश. भूम परंडावासीकरिता 40 नव्या बस केल्या मंजूर. सावंत यांनी प्रताप सरनाईक यांचे मानले आभार. उमरगा कलबुर्गी बसमध्ये तुळसाबाई गायकवाड यांच्या बॅगेतून 70,000 रुपयांची सलग रक्कम झाली चोरी. उमरगा येथे गुन्हा झाला दाखल. भरगाव स्कूल बसच्या धडकेत भूम परंडा रोडवर 12 वर्षीय मुलगा ठार. स्कूल बसवाल्यांना शिस्त व वेगात बंधन याविषयी नियम बनवणे आहे गरजेचे. तीर्थबुद्रुक तालुका तुळजापूर येथील प्रसिद्ध हॉटेल इंद्रप्रस्थ चे कुलूप तोडून 1 लाखच्या वर ऐवज लंपास. तुळजापुरात झाला गुन्हा दाखल. या होत्या धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यातील 10 ठळक घडामोडी. अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC37 न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.